पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 15,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि मंत्रिमंडळामध्ये सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आणि त्याचबरोबर जे 3 अपडेट या ठिकाणी पोलीस भरती संदर्भात आलेले आहे आणि त्या तीनही अपडेट मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी देणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि जवळपास 15,000 जागांसाठी जे पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। तर पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीचे हे 3 अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोण-कोण येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पोलीस भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता लागते तर 10वी पास आणि 12वी पास लागते आणि मुलं आणि मुली सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर SRPFचा पद झाला, पोलीस शिपाई झाला, पोलीस बॅट्समन झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस चालक झालं, हे काही पद यामध्ये राहते एक लक्षात ठेवा। आणि बॅट्समनचं जे पद आहे हे 10वी पास साठी यामध्ये हाईट सुद्धा कमी लागते आणि त्याचबरोबर यामध्ये जे 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि बाकीचे जे पद आहे तर त्यामध्ये 12वी पास लागते लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो 3 अपडेट या ठिकाणी आलेले आहेत, तर ते 3 अपडेट मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहिलं अपडेट तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, मंत्रिमंडळामध्ये निर्णय या ठिकाणी घेण्यात आला 12 ऑगस्ट 2025 ला। तर महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15,000 पोलीस भरतीची मंजुरी त्यामध्ये देण्यात आली, म्हणजे 15,000 जागांसाठी ज्या पोलीस भरतीला या ठिकाणी मान्यता देण्यात आली, निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे। तर हे पहिलं अपडेट। त्याचबरोबर दुसरं अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, तर तुम्ही बघू शकता, तर महाराष्ट्राच्या ऑफिशियली जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली त्यांच्या जे सोशल मीडिया हँडलवर त्यांनी पोस्ट या ठिकाणी टाकलेला आहे, मंत्रिमंडळ निर्णय, महाराष्ट्र पोलीस दलाची शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत। त्याकरिता सन 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे। आणि तिसरं जर अपडेट आपण पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, तर हे ऑफिशियली या ठिकाणी पत्रक आलेलं आहे। तर सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून खालील नमूद घटकांचे अधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदांची समावेश करण्यात आलेला आहे। सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रिया भरण्याबाबत दिनांक 12/8/2025 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, नवी मुंबईमध्ये 210 जागा रिक्त आहे, नागपूर शहरमध्ये 235 जागा रिक्त आहे, नागपूर ग्रामीणमध्ये 192 जागा रिक्त आहे, पुणे शहरमध्ये 854 जागा रिक्त आहे, कारागृह विभागामध्ये 26 जागा आहे, तर टोटल 1517 जागा रिक्त आहे। तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांनी सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता यापूर्वी या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवण्यात यावा ही विनंती, हे ऑफिशियली पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। पत्रक या ठिकाणी आलेलं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, ठीक आहे। तर हे 3 अपडेट या ठिकाणी आले आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही 10,000 जागांसाठी भरती काढणार आहे, 15,000 जागांसाठी भरती काढणार आहे। नक्की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जेव्हा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा सुद्धा घोषणा करते नक्की त्या ठिकाणी भरती काढते। तर इथून जर आपण पाहिलं 2023-24 मध्ये जर पाहिलं तर जवळपास 36,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती त्यांच्या कार्यकाळामध्ये करण्यात आली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की समोर जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, त्याचबरोबर महानगरपालिका झालं। तर ह्या काही निवडणुका आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे आणि जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत आचारसंहिता सुद्धा त्या ठिकाणी लागू शकते, एक लक्षात ठेवा। तर नवीन जे पोलीस भरती एक तर आपल्याला ऑगस्टच्या एंडिंगला या
ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जर समजा ऑगस्टच्या एंडिंगला जर ही भरती निघाली तर मग तुम्हाला डायरेक्ट नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कारण की कसं आहे, आता जे विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती झालं, त्याचबरोबर महानगरपालिका झालं, तर निवडणुकीमध्ये भरती त्या ठिकाणी शक्य नाही होणार आहे। कारण की आचारसंहिता लागल्या राहते, तर आचारसंहितेच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी भरती निघण्याचे चान्सेस आहे किंवा मग निवडणुका झाल्यावर सुद्धा हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ह्या दोनपैकी म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्याला इथून 2-3 महिन्याच्या अंदर पोलीस भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, लवकरच या ठिकाणी पोलीस भरती निघणार आहे। तर पोलीस भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे, SRPF मध्ये पदामध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा, आणि जे चालकचं पद आहे 19 ते 28 पर्यंत आहे, आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 19 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया पाहिलं सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे। तर जे पोलीस शिपाई आहे, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृह आहे, तर ह्या पदामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, 20 मार्कासाठी गोळाफेक, 15 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, 15 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचे सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं ह्या पदामध्ये तर पोलीस बॅट्समन झालं, पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह, यामध्ये 800 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी, 20 मार्कासाठी गोळाफेक आहे, 15 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, 15 मार्कासाठी अशा प्रकारे ग्राउंड आहे। आणि चालकचं जर ग्राउंड पाहिलं आपण तर चालक पदामध्ये 2 इव्हेंट आहे, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी गोळाफेक आहे, 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं चालकचं जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांचं सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड आहे, 800 मीटर रनिंग आहे, 30 मार्कासाठी गोळाफेक आहे, 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि SRPFचं ग्राउंड पाहिलं तर SRPFचं ग्राउंड 100 मार्कासाठी आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला 50 मार्क भेटते, गोळाफेक आहे 25 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं असते। आणि SRPFचं जर ग्राउंड आपल्याला पास व्हायचं असेल तर 90च्या वरती आपलं फिजिकल बसलं पाहिजे, तेव्हा कुठे चान्स राहते की आपल्याला त्या ठिकाणी पेपर भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर अशा प्रकारे सर्वात अगोदर ग्राउंड आहे पोलीस भरतीमध्ये 50 मार्काचं, बाकीच्या पदामध्ये पोलीस शिपाई झाला, पोलीस बॅट्समन झाला, पोलीस कारागृह झाला, पोलीस चालक झाले यामध्ये, आणि त्याचबरोबर 100 मार्काचा पेपर आहे। आणि SRPF मध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे, 100 मार्काचा पेपर आहे, 200 पैकी मेरिट लागते। तर ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटते। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही राहत, तर पेपरचे 100चे 100 प्रश्न आपल्याला टिक करून यायचे, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। निगेटिव्ह मार्किंग जर असते, जे प्रश्न आपल्या बरोबर असते ते मानेसाठी गेन झाले असते। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया सर्वात अगोदर आपलं ग्राउंड असते पोलीस भरतीमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया। तर लवकरच पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय